नमस्कार. आज आपल्या आयडीटी एज्युकेशन्सच्या इंटेरियर डिझायनिंगच्या या पॉडकास्ट इव्हेंटमध्ये नाशिकमधील नामांकित असे इन्फिनिटी इंटेरियर्सचे डायरेक्टर हेमंत वानखेडे आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत. एवढंच नाही तर त्यांचं एज्युकेशन क्षेत्रात सुद्धा इंटेरियर डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांना खूप मोठं असं मोलाचं मार्गदर्शन असतं. तर नक्कीच आपण त्यांच्यासोबत आज या पॉडकास्टच्या माध्यमातून बरीचशी नवीन माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. इंटेरियर डिझायनिंग या फील्डबाबत तुम्ही आज इंडस्ट्रीमध्ये काम करताय, तुम्ही आज मार्केटमध्ये काम करताय आणि इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही काम करतात तर व्हेरियस नंबर ऑफ ट्रेंड तुम्हाला बघायला भेटतात, व्हेरियस नंबर ऑफ क्लायंट प्रोफाईल्स तुम्हाला बघायला भेटतात. मग अशा वेळेस कोणत्या चॅलेंजेसला तुम्हाला जास्त फेस करावं लागतं? सर्वप्रथम तर मी सांगेल की आर्टिस्ट आणि प्रॉब्लेम म्हणजे आर्टिस्ट एक आणि प्रॉब्लेम सॉल्व्हर असं हे दोन त्याच्यात हे येतात, म्हणजे दोन बाजूत. तर महत्त्वाचं म्हणजे स्टुडंटला सांगायचं असं आहे की आपल्याला आर्टिस्ट बनण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्हर जे असतात प्रॉब्लेम्सवर सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट कशा व्हायला पाहिजे, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. की ह्या गोष्टी म्हणजे कसं आहे, प्रत्येकजण हा आर्टिस्ट असतोच बोर्न टू. पण क्लायंटचे जे प्रॉब्लेम्स आहे त्या प्रॉब्लेम्सवर बोलायला कोणी तयार नसतं. सगळेजण आपले आयडिया विकायचं बघत राहतात की नाही तुम्ही असं करा, नाही तुम्ही तसं. पण क्लायंटचं पण म्हणणं एक आपल्याला समजून घेतलं पाहिजे की क्लायंट जर बोलत असेल की ह्या वॉलला जर सिवेज आलंय, पण मग तुम्ही ट्रीटमेंट न करता काय केलं पाहिजे, तर आपल्याकडे त्याच्यासाठी खूप सारे ऑप्शन्स असले पाहिजे की सर तुम्ही हे करू शकता, सर तुम्ही तेच करू शकता. फक्त डॅम प्रूफ मारणं म्हणजे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्याच्यात मी म्हणेल की प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट टास्क असतो. इंटेरियर डिझायनिंगसाठी ज्यावेळेस विद्यार्थी आपलं करिअर म्हणून इंटेरियर डिझायनिंग कोर्सला बघतो आणि ज्यावेळेस तो इन्स्टिट्यूटचं सिलेक्शन करतो, त्याच्यासमोर भरपूर चॉईसेस असतात. तो गुगलवर जातो, वेगवेगळ्या कॉलेजेसला सर्च करतो. तर ज्यावेळेस त्याला एखाद्या इंटेरियर कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्याने फाइंडिंग करताना स्कूल्स, कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूट्सला सिलेक्ट करताना काय गोष्टींचा विचार करून सिलेक्ट करायला पाहिजे? नक्कीच सर, एकदम चांगला क्वेश्चन्स आहे. याबद्दल तर मी प्रत्येकाला सांगत राहतो की फाइंडिंग करताना, कॉलेजेस करताना कॉलेजचा कॅम्पस बिलकुल नका बघू. कॉलेजचा कॅम्पस जिकडे खूप सारं म्हणजे कॅम्पस खूप चांगला आहे. जसं मी एक्सेट्रा खूप सारे कॅम्पसेस आहे, जिथं कॅम्पस म्हणून डिझायनिंग हा कॅम्पस म्हणून खूप चांगला आहे, पण एज्युकेशन झिरो आहे. मी नक्कीच सजेस्ट करेल येणाऱ्या डिझायनर्सला किंवा जे ॲडमिशन घेणार त्यांना, तर की कॅम्पस हा फक्त एक पार्ट आहे. आपल्याला एज्युकेशन कुठे चांगलं भेटतंय, एज्युकेशन कुठे बेटर भेटणार आहे, तिथले स्टाफ, तिथले टीचर कसं शिकवत आहे आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिकवत आहे का थेअरी बेस्ड शिकवत आहे. महत्त्वाचं काय, आपली डिझायनिंग फील्ड ही प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. तर प्रॅक्टिकलवर जास्त भर दिली गेली पाहिजे. तर मग त्या इन्स्टिट्यूटमध्ये साईट व्हिजिट किती होत आहे, नंतर वर्कशॉप किती लागतात आहे, सेमिनार्स किती होतात आहे, किंवा विद्यार्थ्यांसाठी क्रिएटिव्ह काय करते कॅम्पस काय करतोय. तर ह्या गोष्टींचं म्हणजे याचा विचार करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे मी नक्कीच सजेस्ट करेल की कॅम्पस न बघता जिकडे एज्युकेशन बेटर आहे या गोष्टीचा त्यांनी विचार करायला नक्कीच पाहिजे. खूप सुंदर असं गायडन्स दिलेलं आहे की नवीन कॉलेज सिलेक्ट करताना, नवीन ॲडमिशन सिलेक्ट करताना बाहेरी दिखावा बघण्यापेक्षा तिथे जे प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे ते बघणं गरजेचं आहे. सर, तुम्ही आता इन्फिनिटीचे डायरेक्टर पण आहात, इंटेरियर डिझायनिंगच्या साईट्स घेताय, कामं घेताय, यासोबतच तुम्ही एज्युकेशनमध्ये पण थोडा वेळ विद्यार्थ्यांना देतात. मग हे करत असताना तुम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांना पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष शिकवत असता, हे शिकवत असताना तुम्हाला अशा कोणत्या मुलांच्या प्रमुख चुका जाणवतात की जे वेळोवेळी करताय, ज्या त्यांनी वेळोवेळी सुधारल्या पाहिजे? अशा कोणत्या प्रमुख चुका आहेत की ज्या तुम्ही त्यांना नोटेशन करून सांगाल की त्यांनी त्या त्यांच्या एज्युकेशन काळात करायला नको? सर नक्कीच. कसं असतं ना सर, जेव्हा स्टुडंट एखादी प्रोजेक्ट घेतात ते म्हणजे फर्स्ट इयरला तर नाही, पण सेकंड अँड थर्ड इयरला जेव्हा स्टुडंट एखादी प्रोजेक्ट घेतं किंवा टीचरांकडनं त्यांना एखादी प्रोजेक्ट असाईन होतोय, तर सगळ्यात पहिले फिअर जो राहतो त्यांच्या मनात, तर तो त्यांनी काढला पाहिजे. म्हणजे डिझायनिंग काय आहे, तर एव्हरी कॉर्नर इज अ स्टोरी असं म्हणू आपण. मग डिझायनिंग करताना काय करतात, मुलं फक्त कॉर्नर टाकतात, मध्ये काहीच टाकत नाही, बरोबर. आणि अजून एक चूक मुलं म्हणजे की पेशन्स लेवल बिलकुल झिरो. खूप हायपर होतात
कसं आहे, डिझायनिंग हे पूर्ण आर्ट्स आणि ह्या गोष्टींवर डिपेंड आहे. त्यामुळे जितकी मजा करून, जितकं एन्जॉय करताना तो प्रोजेक्ट करता तुम्ही, तेवढा तो प्रोजेक्ट एकदम सक्सेसफुल होतो आणि तेवढी ती डिझाईन एकदम प्रॉपर बनते. त्यामुळे मी तरी त्याच गोष्टी सांगणार आहे, की टेन्शन न घेता एकदम पीसफुल, एकदम मजेने तो प्रोजेक्ट करता यायला पाहिजे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये असे कोणते मेन ॲस्पेक्ट्स आहेत की त्यांच्यावर जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे आणि तो फोकस इतक्या चांगल्या प्रकारे केला पाहिजे की पुढे जाऊन जेव्हा ते इंटर्नशिप करतील किंवा जॉब करतील किंवा स्वतःची फर्म चालू करतील त्यावेळेस त्यांना बेनिफिट होईल. मग असे कोणते की फॅक्टर्स आहेत की त्यांनी शिक्षणाच्या काळात त्या गोष्टींवर जास्त जोर देऊन काम केलं पाहिजे? सर, मी या गोष्टीला आहे ना D3 फॉर्म्युला म्हणेन. D3 फॉर्म्युला, जो ड्रीम इट, डिझाईन इट आणि डिलिव्हर इट. म्हणजे बघा, ड्रीम्स कसं, तर क्लायंटचे खूप सारे ड्रीम्स आहे आणि त्या ड्रीम्सला घेऊन आपल्या गोष्टी जोडणं, म्हणजे त्याला फ्युजन करणं. बरोबर. थोडंफार फ्युजन करणं. त्यांच्या ड्रीम्स आपल्या डिझाईन, आपल्या थिंकिंग ह्या मिक्स करणं. नंतर डिझाईन, त्या गोष्टीला डिझाईन इट म्हणजे डिझाईन करायचं आणि मग ती गोष्ट आपल्याला त्यांना डिलिव्हर करायची. असे D3 हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे इंटेरियर डिझायनिंगमध्ये. आता तुम्ही खूप सुंदर अशी माहिती दिली ॲज अ स्टुडंट वेने पण आणि मार्केट वेने पण. आमच्या IDT एज्युकेशन्समधील जे इंटेरियर डिझायनिंगचे विद्यार्थी आहेत, महाराष्ट्रभर ते शिकतायत किंवा काही पासआउट पण झाले, या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही तुमच्याकडून गोल्डन लाईन काय सांगाल? गोल्डन लाईन सर, मी असं बोलेल की विचाराने तुम्ही किती मोठे होऊ शकता, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. फक्त तुमचा एक विचार समोरच्याचं एक पूर्ण फ्युचर सेट करणार आहे. म्हणजे त्यांचं घर त्यांचं एक ड्रीमच राहतं. मग ते ड्रीम तुम्ही सेट करणार आहे पूर्ण. म्हणून म्हणजे हा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि पेशन्स ठेवून काम केलं ना, तर काम ऑलवेज बेटर होणार आहे. कसं राहतं ना सर, म्हणजे मी बघितलेलं आहे मुलं, की ते कॉलेज लाईफ सोडतात, पेशन्स बिलकुल नाही लाईफमध्ये. त्या पेशन्सला घेऊन त्यांनी काम करायला पाहिजे, तर पेशन्स नाही. पेशन्स सोडून एखादी काम घेतलं, काम केलं, नंतर पुढे काय, फ्युचर काय? तर फ्युचर, एखादी काम झालं म्हणजे तुमचं पूर्ण ड्रीम सेट झालं किंवा तुम्ही सेट झाले असं नसतं. खूप सारं स्ट्रगल करावं लागतं. आत्तापर्यंत आपण जितके पण मोठे डिझायनर्स आणि आर्किटेक्ट बघितले, यांनी खूप मेहनत करून इथपर्यंत त्यांनी त्यांचं साम्राज्य निर्माण केले. त्याच्यामुळे पेशन्स ठेवा. एखादी फेल होईल, दुसरा फेल होईल, तिसरा फेल होईल, ट्रॅक चेंज नका करू. त्याच ट्रॅकवर फोकस राहा. ट्रॅक चेंज करून द्या. येस, नक्कीच. तर आज असं खूप चांगलं बहुमोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला इंटिरियर डिझायनर हेमंत वानखेडे सर, जे इन्फिनिटी सोल्युशन्सचे डायरेक्टर आहेत, त्यांच्याकडून आपल्याला मिळालेलं आहे. तर परत एकदा मनापासून तुमचे धन्यवाद सर. आभार सर. थँक्यू. थँक्यू.